हा सामना आता होत आहे. एका साईडला असेल शाहवाडी 11 तर दुसऱ्या बाजूला असेल मलकापूर. जर हा सामना शाहवाडी 11 संघाने जर जिंकला तर त्यांच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे. सूरज सावंत व बापू सोने यांच्याकडून तब्बल 7 किलो चिकन या संघाला दिले जाईल. धन्यवाद सर, आपण हे बक्षीस लावलं. आपलं प्रेम आहे आपल्या संघावरती. पहिला चेंडू आणि इथे मात्र थोडस जबरदस्त क्षेत्ररक्षण. इथे मात्र सुयशाच्याकडून एक पहिल्या चेंडूवरती एक धाव त्या. इथे मलकापूर संघाला देखील बक्षीस आले शैलेश गांगण यांच्याकडून. मलकापूर संघाने जर हा सामना जिंकला तर त्यांना देखील 10 किलो चिकन असेल. म्हणजे पहा, दोन्ही संघांवरती कुठेतरी आज पार्टीचं नियोजन लावलेलं आहे. दोन्ही साईडला बक्षीस. जबरदस्त फटका टोलवला आहे. तिकडे मोठा गॅप देखील आहे. निलेश जाधव यांच्याकडून पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय. चांगला गोलंदाज आहे. धनराजाचा पुढील चेंडू. 2 चेंडू 5 धावा. जबरदस्त चेंडू. पंचांचा इशारा तो व्हाईट चेंडू. 5 शाहवाडी संघाला बक्षीस आले आहे. सूरज सावंत व बापू सोने यांच्याकडून. हा सामना जर जिंकला तर त्यांना 7 किलो चिकन असेल. तर दुसऱ्या साईडला देखील शैलेश गांगण यांच्याकडून देखील 10 किलो चिकन मलकापूर संघाला देखील आलेलं आहे. जो जिंकेल त्याला चिकन मिळेल. आणि तो मात्र चेंडू आहे आणि तो मात्र मोठी विकेट बसलेली. धनराज यांनी जबरदस्त बॉलिंग केलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला, त्यानंतर व्हाईट टाकला आणि आता मात्र इथून मोठी विकेट मिळवली. चांगला कमबॅक केला. 4 चेंडू आणि 6 धावा आणि 1 विकेट देखील मोठी मिळवली. आता इथे मात्र प्रशांत चोरगे आता मात्र मलकापूर संघाकडून प्रशांत चोरगे फलंदाजीला जात आहे. अजून एक मोठा फलंदाज, जबरदस्त फलंदाज आहे देखील. जबरदस्त फटका, फुलचा फटका, फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावरती मात्र चांगला फटका केला आणि या चेंडूवरती होते 4 रन. 10 धावा झालेल्या आहेत. अखेरचा चेंडू असेल. चार चेंडू आलेत. पुन्हा एकदा जबरदस्त एफर्ट, काय एफर्ट केले पहा. बॉलिंग जबरदस्त बॉलिंग. धनराजाची चपळाई पहा. स्वतःच्याच बॉलिंग थ्रू मध्ये कॅच येण्याची संधी होती. पहा रिप्लाय मध्ये मोठा फटका मारला होता. चेंडू हवेत पुन्हा एकदा मोठी झेप घेण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा मिस झाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे आहे परंतु चेंडू जातोय.
सीमा रेषा पार. षटक समाप्त झाले. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 आकड्यावरती. निखिल सरांना आणखीन एक बक्षीस आले. 3 चेंडू 3 षटकार खेचले तर शैलेश गांगण यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाचे बक्षीस आले. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळते सुयश पवार. आता मात्र सुयशला देखील संधी आहे. प्रत्येक चेंडू प्रत्येक विकेट साठी आनंदा पवार यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आले आहे त्यांना. पहिल्या चेंडूवरती मात्र भिरकावून दिला. पहिल्या चेंडूवरती मात्र बिग हिट केला. जबरदस्त फटका खेळला. आता धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. जबरदस्त फटका खेळला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे साहिल. फील्ड करतील मात्र एकच धाव मिळेल या बॉलवरती. त्या सुयशासाठी संधी आहे. जर आपण विकेट मिळवली तर आपल्यासाठी आनंदा पवार यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जबरदस्त फटका खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक धनराज थोडा कमी पडला आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. येतोय निखिल जाधव, निखिल शिरगावकर यांच्या बॅट मधून मोठा फटका. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 आकड्यावरती. सुरेख बॅटिंग आहे. निखिल सरांनी देखील 3 चेंडू 3 षटकार खेचले तर शैलेश गांगण यांच्याकडून त्यांना देखील 1001 रुपयाचं बक्षीस आहे. आणि मलकापूर सामना जिंकला तर त्यांना 10 किलोचं चिकन देखील त्यांच्याकडून झालंय. आणि शाहवाडी 11 संघ जर जिंकला तर त्यांना देखील 7 किलो चिकन सुरेश सावंत व बापू सोने यांच्याकडून आलेलं आहे. पुन्हा एकदा बिग हिट येतोय. मोठा फटका निखिलच्या बॅट मधून सिक्सर. जबरदस्त फटका. काय फटका खेळाय जबरदस्त. आता मात्र धावसंख्येला गती येते. धावसंख्या जाऊन पोहोचत्या 34 आकड्यावरती. आता मात्र निखिल सरांना संधी असेल. 2 चेंडू 2 षटकार खेचलेत. आणखीन एक आला तर शैलेश गांधन यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस त्यांना दिलं जाईल. आता मात्र संधी असेल. संधीचं सोनं करावं लागेल. ह्या चेंडूवरती षटकार आला तर नक्कीच 1000 रुपयाचं बक्षीस त्यांना मिळेल. 5 चेंडू आहेत. 5 चेंडू अखेरचा चेंडू असेल. आणि मात्र मोठा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. जबरदस्त कमबॅक सुयशाच्या कडून. 2 षटक समाप्तीनंतर शाहवाडी 11 संघाला बक्षीस आलेलं आहे. सुरेश सावंत व बापू सोने यांच्याकडून 7 किलो चिकन जर सामना जिंकला तर. जबरदस्त फटका आडव्या बॅटने खेळला. आणि काय एफर्ट्स आहेत. जबरदस्त एफर्ट तिकडे धनराजाचे. 6 वाचवले धावा. प्रतीक आहे. सॉरी प्रतीक. जबरदस्त क्षेत्ररक्षण प्रतीकाचं. इथे मात्र चांगलं समालोचन केल्याबद्दल सुरेश सावंत यांच्याकडून समालोचनासाठी 201 रुपयाचं बक्षीस आलं. धन्यवाद सर.
जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक तिकडे आहे आणि ते सोपा झेल सोडला. मोठी विकेट आली असती परंतु एक सोपा झेल सोडला. मोठ्या फलंदाजाला तुम्ही असं जीवदान देऊ शकत नाही. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी केली होती. आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे प्रभावित केलं या गोलंदाजाने. साहिल याने संधी निर्माण केली होती, मोठी विकेट आली होती परंतु मिस झाली. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे धनराज. धावसंख्या 1. आता मात्र शावाडी संघाला आणखीन एक मोठं बक्षीस आले. सूरज सावंत, बापू सोने व अनिकेत कवळे यांच्याकडून सामना जिंकला तर तब्बल 5 किलोचं 12 किलोचं चिकन आलेलं आहे. पहा आणखीन वाढवलेलं आहे, 5 किलो आणखीन वाढवलं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कला घेतली परंतु स्लिपच्या दिशेने बॉल. जबरदस्त बॉलिंग केली या गोलंदाजाने. पूर्ण इकॉनॉमिकली बॉलिंग करतो हा आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त गोलंदाज या स्पर्धेमध्ये, कारण की विकेट नाही घेत परंतु रन देखील देत नाही हा बॉलर. निखिल सरांना देखील मोठा फटका मारण्याची संधी असेल. जबरदस्त आडव्या बॅटने मात्र त्याला भिरकावून दिला सीमारेषेच्या पार. काय फटका खेळला निखिल सरांनी, जबरदस्त फटका. आडव्या बॅटने मागे टाकला होता आणि त्याला मात्र भिरकावून दिला. 6 रन मिळतील या बॉलवरती. धाव संख्या जाऊन पोहोचतो 43 आकड्यावरती. 1 गडी बाद 43. 5 चेंडू झाले त्या षटकामध्ये. जबरदस्त चेंडू हाताळला होता, चांगला खेळून काढला. 1च धाव मिळेल. धाव संख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावरती. पहा शावाडी संघाला बक्षीस देत आहे. सूरज सावंत, बापू सोने, अनिकेत कवळे यांच्याकडून जर हा सामना जर त्यांनी जिंकला तर त्यांना 12 किलोचं चिकन असेल. नक्कीच सामना जिंका, पार्टी देखील होईल आज रात्री तुमची. मोठं नियोजन लावले सूरज सावंत यांनी आपलं. जबरदस्त, धन्यवाद सर. आता मात्र सामन्याकडे जाऊया. धाव संख्या 44 आकड्यावरती. मलकापूर संघाला देखील मोठं बक्षीस आहे, 10 किलो चिकन आहे त्यांच्यासाठी देखील सामना जिंकला तर. आणि निखिल सरांच्या 3 बॉल 3 षटकारासाठी देखील 1001 रुपयाचं बक्षीस देखील त्यांच्याकडून जावे. आता मात्र अखेरचे षटक असेल, साहिल भोपळे अखेरच्या षटकामध्ये येईल, हाणामारीचे षटक असेल. धाव संख्या 44. पहिला चेंडू आणि त्याला भिरकावून दिलं सीमा रेषा पार. येतोय निखिलच्या बॅट मधून एक मोठा फटका, 6. काय फटका खेळा, जबरदस्त फटका. निखिल सर यासाठी ओळखले जातात, त्यांना तुम्ही असे चेंडू टाकू शकत नाही. तुम्ही जर यांना जर निखिल सरांना जर तुम्ही पाठी चेंडू टाकले तर ते वारंवार तुम्हाला त्याच दिशेने वारंवार फटके मारतील. जबरदस्त फटका. धावसंख्या जाऊन पोहोचतात 50 या आकड्यावरती. अमोल चव्हाण आपण स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. आयोजकांकडून आपल्याला विनंती आहे. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा बिग हिट, 6. खतरनाक फटका, जबरदस्त. लागोपाठचा दुसरा. आता मात्र संजय निखिल सरांना अजून एक मारला तर 1001 रुपये मिळणार शैलेश गांगणे यांच्याकडून. आता मात्र साहिल याच्यासाठी देखील बक्षीस आलंय. जर इथे मात्र विकेट घेतली तर सूरज सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं तब्बल बक्षीस आलेलं आहे. रन झाले 56. धाव संख्या जाऊन पोहोचतात 56 आकड्यावरती. 2 बॉलवरती 2 मोठं बिग हिट आले. 12 चेंडू आणि 40 धावावरती निखिल सरांची बॅटिंग आहे.
त्यांना देखील संधी असेल या फायनल मॅच मध्ये अर्धशतक पूर्ण करण्याची. 12 चेंडू आणि 40 धावावरती सर खेळत आहेत. काय बॅटिंग आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठं नाव आहे. शाहूर तालुक्याला बिलॉंग करतात. मलकापूर त्यांचं गाव आहे. विकेट सिक्सर लागोपाठचा तिसरा आणि आता मात्र निखिल सरांना 1001 लागू झालेत शैलेश गांधे यांच्याकडून. जबरदस्त जबरदस्त. आता मात्र निखिल सरांना आणखीन एक बक्षीस आले. जर अर्धशतक खेळ तर शैलेश गांधे यांच्याकडून तब्बल अजून एक 1000 रुपयाचं बक्षीस आले. आणि मात्र निखिल सरांचे बक्षीस इकडे जमा झालेले 1001 रुपये 3 षटकारांसाठी. आता मात्र शाहवाडी संघाकडून मात्र निखिल यांची जर विकेट कोणत्याही गोलंदाजाने घेतली तर त्यांच्यासाठी सुरज सावंत यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस आलंय. गणेश जामदारवाडी आपण स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. 13 चेंडू आणि 46 धावावरती निखिल शिरगावकर खेळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. 3 चेंडू 3 षटकार आलेत. पुन्हा एकदा फुलचा फटका. फुल टाकलं होता त्याच्यावरती फुलचा फटका खेळलाय आणि मात्र निखिल सरांच्याकडून पूर्ण आणखीन 1000 रुपये जमा. काय बॅटिंग करतात निखिल सर. जबरदस्त बॅटिंग. 4 चेंडू आणि 4 षटकार खेचलेत त्यांनी. आता मात्र ह्या इनिंग मध्ये त्यांनी तब्बल 8 षटकार खेळत. पहा निखिल सर आपल्या अर्धशतकाचे देखील पैसे जमा झालेत. आपण मात्र नंतर घेऊन जायचे. कमबॅक करावं लागेल. साहिल याला देखील संधी आहे 1001 रुपये मिळवण्याची. कारण की इकडे सुरेश सावंत यांनी देखील त्यांच्यावरती बक्षीस लावले. कोणत्याही गोलंदाजाने जर निखिल यांची विकेट घेतली तर 1001 रुपयाचं बक्षीस असेल. चार चेंडू आणि 4 षटकार खेचलेले आहेत निखिल सरांनी. पुन्हा एकदा विकेट लागोपाठचा 5वा निखिल सरांच्या बॅट मधून. काय बॅटिंग चालली आहे. जबरदस्त. इथे मात्र 7च पाडा लावलाय. अखेरचं षटक आहे. त्या षटकामध्ये साहिल याला तब्बल 5 सिक्स खेचलेत. लागोपाठचे 5 बॉल आणि 5 सिक्स. काय बॅटिंग आहे. अजून एक संधी आली त्यांना. जर अजून एक संधी यांच्याकडे आलेली आहे. अजून एक 6 मारला तर 1001 रुपये. आणि निखिल शिरगावकर यांच्या बॅटिंग साठी सुरेश सावंत यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जबरदस्त जबरदस्त बक्षिसांची खैरात. पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 6 फटकार. काय बॅटिंग केलं निखिल सरांनी. जर बॅटिंग आवडलं असेल तर झोपात टाळून जाऊन दे. काय बॅटिंग आहे. जबरदस्त बॅटिंग सर. अरे खतरनाक फोडून काढले पाक. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 80 आकड्यावरती. काय बॅटिंग आहे. जबरदस्त. अरे जबरदस्त जबरदस्त बॅटिंग. 16 चेंडू आणि 64 धावांची खेळी. तब्बल 3000चं बक्षीस त्यांना शैलेश गांधे यांच्याकडून आले. आणि 201 रुपयाचं बक्षीस सुरेश सावंत यांच्याकडून देखील आले. बोला. निखिल साठी आणखीन एक बक्षीस आलंय. सागर तळाव यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलंय. निखिल सर आपण स्टेजवरती यायचंय. आपल्याला बक्षिसाला घेऊन जायचंय.
तब्बल 3200 रुपयाचं बक्षीस निखिल सरांच्या बॅटिंगसाठी. सागर तळावे यांच्याकडून देखील त्यांना 500 रुपयाचं बक्षीस. जबरदस्त बॅटिंग. आता इथे मात्र जर हा सामना शावाडी 11 संघाने जर जिंकला तर अलंकार मापसे यांच्याकडून तब्बल 5001 रुपयाचे बक्षीस आले आहे. आणि सुरज सावंत, बापू सोने व अनिकेत कवळे यांच्याकडून तब्बल 15 किलोचं चिकन देखील आलेलं आहे. म्हणजे पहा बक्षिसांची खैरात आहे. इकडे चिकन देखील येते, प्राइस देखील येत आहे. सामना बघण्यासारखा होईल. आता मात्र या सामन्यामध्ये गुंडा रोहन वाकडे उर्फ गुंडा वाकडे ह्याला आता बॅटिंग करावी लागेल. पूर्ण स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली गुंडाने. आता मात्र या सामन्यात त्याला गुंडागिरी करावी लागेल. सामना जिंकून द्यावा लागेल. सामना जिंकल्यानंतर कोणत्याही संघाने स्टंपा घेऊन जायचं नाही, आयोजकांकडे जमा करायचे आहेत. आता मात्र आणखीन 5 किलो वाढवलंय. शाहरुख यांच्याकडून देखील 5 किलो अजून चिकन आलेलं आहे. जर शाहवाडी 11 संघ जिंकला तर तब्बल 20 किलोचं चिकन असेल. म्हणजे पहा, आज तुम्ही फक्त चिकनच खायचंय, फक्त चिकनच खायचं. आणि अलंकार मापसेकरांच्याकडून देखील 5000 रुपयाचं बक्षीस आलंय. आता मात्र शाहवाडी 11 संघाकडून बॅटिंगला गेलेत. एका बाजूला असेल सुयश पवार, आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल सुयश पवार आणि नॉन स्ट्राईकला असेल रोहन वाकडे उर्फ गुंडा. सकाळपासून त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये गुंडागिरी बॅटिंग केली आहे. या सामन्यात देखील त्याला तशीच बॅटिंग करावी लागेल. आव्हान मोठं असेल परंतु गुंडा ते आव्हान पूर्ण करू शकतो, त्याच्याकडे ती क्षमता आहे. गुंडा वाकडे एक जबरदस्त फलंदाज आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल सुयश, तर बॉलिंग ट्रॅक वरती असेल उत्कर्ष घोटाळे उर्फ दादू. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. आता मात्र सुरुवात झाली सामन्याला. पहिल्या चेंडूवरती एकच धाव आल्या. जबरदस्त सुरुवात, मोठं आव्हान असेल. 81 धावांचं मोठं आव्हान असेल शाहवाडी 11 संघासमोर. आणि पहिला चेंडू भिरकावून दिलाय सीमा पार. येतो रोहन वाकडे यांच्या बॅट मध्ये एक बिग हिट षटकार. काय बॅटिंग करतो पहा, काय चाल आहे. जबरदस्त बॅटिंग. सकाळपासून अशीच बॅटिंग करत आहे. पूर्ण फॉर्म मध्ये असलेला फलंदाज आहे. चौकार आहे, चौकार आहे, चौकार आहे. धावसंख्या जाऊन पोचतो त्याच आकड्यावरती. चांगली बॅटिंग करतो रोहन. अशीच फलंदाजी करावी लागेल तरच सामना जिंकता येईल. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा घेतली आणि बॉल मात्र स्लिप मध्ये जातोय. तिथे मात्र एक धाव पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचत्या 6 आकड्यावरती. पहा शाहवाडी संघ त्यांच्याकडे ती क्षमता आहे मॅच बनवण्याची. पुलरलेनचा चेंडू होतो आणि त्याला मात्र
जबरदस्त क्लासिक फटका खेळलाय. बोल जातो एक टप्पा सीमारेषा पार. काय फटका खेळाय पास याने, जबरदस्त फटका. चारच येतो या चेंडूवरती, परंतु फटका खूप भारी होता. आता पाहायला मिळतो धावसंख्या जाऊन पोहोचतो 10 आकड्यावरती. 2 चेंडू 5 धावावरती खेळतो सुरेश, तर 2 चेंडू आणि 5 धावावरती खेळतो रोहन देखील. म्हणजे दोघांची उंची पाहायला गेलं तर समान आहे, धावा देखील समानच काढतात. जबरदस्त बॅटिंग, सीमारेषा पार. काय बॅटिंग आहे, जबरदस्त फुलचा फटका खेळला. थोडा वाकला आणि मात्र खेळून काढला. 4 या बॉलवरती. धावसंख्या 14 आणि मात्र शाहवाडी लिहून सांगायला एक संधी असेल 20 किलो चिकन जिंकण्याची. सुरज सावंत, अनिकेत कवळे, बापू सोने आणि शाहरुख यांच्याकडून आणि अलंकार मापशेकर यांच्याकडून 5,000 रुपये. पुन्हा एकदा चांगला फटका खेळा. गॅप आहे क्षेत्ररक्षक धावतो परंतु आउटफील्ड आहे आणि मात्र सुरेशच्या बॅटमधून येतो लागोपाठचा दुसरा चौकार. माफ करा, लागोपाठचा तिसरा चौकार. 3 चेंडू 3 चौकार सुरेशच्या बॅटमधून आलेत. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोचते 18 आकड्यावरती. पहिल्याच षटकामध्ये चांगलं आक्रमण केलं दादू याच्यावरती, अक्षरशः तुटून पडले. ह्या षटकामध्ये 4 चौकार आणि 2 सिंगल अशा मिळून 18 धावा आल्या. अशीच बॅटिंग करावी लागेल. आता मात्र 18 चेंडू 63 धावांची गरज असेल, म्हणजे 21 च्या सरासरीने तुम्हाला धावसंख्या बनाव्या लागतील. जबरदस्त बॅटिंग दोन्ही संघाकडून झालेली आहे. सुरुवात देखील शाहवाडी 11 देखील चांगली केली. अशी सुरुवातीची गरज आहे त्यांना. आता मात्र दुसरा षटक घेऊन आलाय निलेश जाधव. गुंडाने आज चेंडूवरती षटकार खेचला, तर सूरज सावंत यांच्याकडून 500 रुपये. आणि रिवर्सचा फटका. काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका. 5 गुंडा वाकडे काय बॅटिंग करतो, जबरदस्त वाकला, थोडा वाकला आणि मात्र त्याला रिवर्सचा फटका खेळून काढला. 22. जबरदस्त कमबॅक. आता मात्र सूरज सावंत यांच्याकडून समालोचकासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद सूरज सावंत सर. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. गॅप आहे तिकडे, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल, दुसरी धाव देखील पूर्ण. काय रनिंग आहे, थोडस सांभाळून. चांगलं फिल्डिंग. 1 बॉस, एक शॉट नाही, एक धाव शॉट असेल. धाव संख्या जाऊन पोचतात 23 आकड्यावरती. जबरदस्त चेंडू टाकला होता, पण चेंडू होते वाईट. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि मात्र इथे मोठी विकेट येते. एक मोठी विकेट आली. एक लास्टची अपेक्षा, म्हणजे चांगली फलंदाजी करण्याची गरज होती गुंडाळाला या सामन्यामध्ये, परंतु थोडा कमी पडला. चांगला फटका खेळा होता, परंतु क्षेत्ररक्षक देखील तिकडे तैनात होता आणि आउट झाला. चांगला झेल घेतला हर्ष याने. जबरदस्त सेलिब्रेशन चेंडू कॅच झाला, त्यानंतर मात्र जमिनीवरती चेंडू टाकला. सेलिब्रेशन याच्यावरतीच त्याचे अग्रेशन करते. आता मात्र शाहवाडी 11 संघाकडून फलंदाजीला गेला शाहवाडी 11 संघाचा चॉकलेट बॉय धनराज बोपाटे उर्फ पिल्या. हा देखील चांगली बॅटिंग करतो.
आणि मात्र इथे मोठी विकेट पहा काय कमबॅक आहे निलेशाचा. ह्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या आणि 2 मोठ्या विकेट देखील तंबूच्या दिशेने पाठवल्या. जबरदस्त जबरदस्त बॉलिंग. धावसंख्या 23, 2 विकेट. आता मात्र सुयशाला एकट्याला सोडून संघातील खेळाडू मागे येत आहेत. आता सुयशाला बॅटिंग करावी लागेल. 12 चेंडू आणि 58 धावाची गरज असेल. सुयशकडे ती क्षमता आहे. चोवीस धावा आणि तो मात्र चेंडू तो डॉट. धावसंख्या जाऊन पोहोचतो 24 या आकड्यावरती. षटक समाप्त. आता मात्र 12 चेंडू आणि 57 धावांची गरज असेल. सुयशाला बॅटिंग करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. साहिल बोपळे याच्या अखेरच्या षटकामध्ये जे 6 षटकार खेचले होते निखिल यांनी, तशीच बॅटिंग आता कुठेतरी सुयशला देखील करावी लागेल. तसेच मोठे फटके खेळावे लागतील. बिग हिट होणं गरजेचं आहे. आता सिंगल डबल मॅच होणार नाही. तुम्हाला 12 चेंडू मध्ये तब्बल 10 षटकार खेचायचे आहेत. आता अशी बॅटिंग करायची आहे सुयशाला. 12 चेंडू मध्ये 10 सिक्स जर मारले तर नक्कीच तुम्ही सामना जिंकू शकता. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आलाय अजिंक्य गांधी. मलकापूर संघाकडून आलेला अजिंक्य गांधी. जबरदस्त एक मोठा रनअप असलेला खेळाडू. चांगला बॉलर हा देखील. परंतु 12 चेंडू आणि 57 धावा सुयश बनवू शकतो. सुयशकडे ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. एक उंची लहान जरी असली तरी फटके मात्र मोठे मोठे मारतो. चांगला होतो. तिसरे षटक घेऊन येतो अजिंक्य गांधी. पहिला चेंडू जबरदस्त वेगवान चेंडू हाताला होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. जबरदस्त चेंडू हाताला वेगवान टाकला अजिंक्याने. पहिला चेंडू डॉट येतोय. सुयशाला बॅटिंग करावी लागेल. इथून पुढे सामना जिंकायचा असेल तर त्याला कमीत कमी 9 षटकार तरी खेचावे लागतील. पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स आणि पंचांचा इथं इशारा होतो. व्हाईट चेंडू. 1 बाउन्स देखील आलेला आहे. खूपच बॉलने उंची घेतली. मागे टाकला वेगवान टाकला आणि उंची घेऊन बॉल मात्र पाठी गेला आणि धावसंख्या देखणे बर. धावसंख्या 25 या आकड्यावरती. 11 चेंडू 56 धावांची गरज. अजून देखील संधी आहे. सामना जिंकण्याची संधी असेल दोन्ही संघांना. आणि पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. परत एकदा डॉट चेंडू होते. सुयश मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न करतो परंतु वारंवार डॉट चेंडू देखील खेळतो. चांगले फटके मारावे लागतील. सुयशाला कमबॅक करावे लागेल. सुयशकडे ती क्षमता आहे. मोठे फटके मारावे लागतील. जबरदस्त फटका खेळला. तिकडे कोणता क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जातोय 1 बॉल सीमा रेषा पार. तडकाच्या क्षेत्ररक्षण तिकडे हारशाच्या कडून. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचत्या 29 या आकड्यावरती. जबरदस्त फटका परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि ते मोठी विकेट येते.
एकदा जबरदस्त फटका खेळला. जबरदस्त फटका खेळला. सद्दाम शेख याने मात्र आल्या मोठा फटका खेळला. धावसंख्या 35 आकड्यावरती. षटकार खेळला आल्या जबरदस्त षटकार. डॉट चेंडू होतोय. अंबाबाईच्या नावानं जबरदस्त बिगिट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. महेश गाडगे आणि विलास गाडगे या दोन्ही बंधूंचे या आयोजकांसाठी मोलाचे योगदान लाभले. धन्यवाद सर आपल्याकडून. काय फटका खेळा. जबरदस्त फटका. काय सिक्स मारले. जबरदस्त जबरदस्त. डॉट व्हाईट चेंडू येतो. धावसंख्या 44 आकड्यावरती. कुठेतरी तो सामना पूर्णपणे आणि एक टप्पा 4 चौकार जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 48 आकड्यावरती. अखेरच्या चेंडूवरती येतो पुलचा फटका. बॉल जातो सीमारेषा पार. मोसिनच्या बॅट म्हणून येतो आणखीन एक मोठा फटका. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते 54 आकड्यावरती. जबरदस्त जबरदस्त. अखेरचा चेंडू होता आणि अखेरच्या चेंडूवरती आता इथे मात्र सामना जिंकलेला मलकापूर संघाने. फायनलचा सामना होता. फायनलचा सामना मात्र इथे जिंकलेला आहे. 55 धावा केला. थोडासा कमी पडला 25 धावाने. त्या अखेरच्या षटकांमध्ये थोड्या जास्त धावा गेल्यामुळे कुठेतरी सामना फसला. महेश गाडगे आणि
महेश गाडगे आणि विलास गाडगे या दोन्ही बंधूंचे या आयोजनासाठी खूप मोलाचे सहकार्य लाभले.